नमस्कार मंडळी. हास्याचा सारीपाठ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. नेहमीच विनोदाचे डाव जिंकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या पदरात कौतुकाचा दान टाकणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हल्ली भरती ओहोटीपेक्षा कमी वेळामध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होत असतात. चला बघूया अशाच प्रेमाच्या लाटांची एक विनोदी केमिस्ट्री जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो एव्हरीवन. हाय हाय साई मॅम. हाय हाय प्रसाद सर. हाय हॅलो. कसे आहात? छानच दिसताय. लुकिंग गुड, लुकिंग गुड. नाईस नाईस. काय विचारतोयस का सांगतोयस काय करतो? सगळं एकत्रच आहे सर. सध्या काळ वाईट चालू आहे माझा. डिप्रेशन मध्ये होतो मी रिसेंट पास्ट मध्ये. बर. जस्ट ब्रेकअप झालं होतं. ओहो. जेव्हा ती मला म्हणाली की आता आपण थांबायला पाहिजे, उस रात आपण 2 बजे तक पिया. जॉन एलियांची शायरी पढा, नुसरत जैन की गाणे सुना. बर आणि या डिसिजनला आलेलो आहे की आता आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. बर. कारण प्रेमभंगाचा उतारा हा पुन्हा प्रेमात पडणं हाच असतो. आणि हे लॉजिक मला पटलेलं आहे. म्हणून मी इंस्टाग्रामवर लगेच पोस्ट केली स्टोरीवर की अब तेरा हुनर आजमा के दिखा वनी, अब तेरा हुनर आजमा के दिखा, निकाल दिया तुझे दिल से अब जगह बना कर दिखा. या स्टोरीवर लगेच एका मुलीने डीएम केला. तिचा डीपी बघून मी लगेचच तिच्या प्रेमात पडलो. म्हणून एका सणसणीत ब्रेकअप नंतर आता एका रसरशीत प्रेमात मी पुन्हा पडायला चाललेलो आहे. बघू ते प्रेम कसं आहे. लेट्स सी. अरे अरे ओंकार. शिवाली परब गाईज रसरशीत प्रेम. काही असता तुझं. माझं काही नसतं. माझं हे असंच असतं. ये बस ना. प्लीज बस. प्लीज बस. काय ओंकार, काय झालं काय? तू तिकडे बसशील, मी इथे बसीन. मग इथे बसून मला तुला नीट असं बसता येईल. येडू कुठला? बघता येईल. हे येडूच आहे मी. एक्साइटेड, खूप एक्साइटेड झालोय. खूप म्हणजे कसं झालंय, ब्रेकअप नंतरचं पहिलंच आहे ना हे, त्यामुळे असं साचून राहिलेलं असं बाहेर येणार आहे आता. भूक लागलीये का? खूप. काय खाणार? तुला हवं ते खाऊ आपण. काही हरकत नाही. तू जर मला प्रेमाने दिलंस तर मी विष पण खायला तयार आहे. वेटर. येस मॅडम. येस. एक जहर लाना, जालिम वाला लाना. हा कोण घेणार आहे, स्किट की प्रेक्षक? गंमतच केली नाही माझी. तू ना इकडच्या वेटर्सना प्रश्न विचारत जाऊ नको. जरा आगाऊपणा कमी असताना मालक झाला असतास. नाही सर, गरज नाही. माझं मस्त चाललंय. आमचे मालक आहेत ना, ते लॉस मध्ये आहेत. परवा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, मी तुझ्यासारखा कान नाही झालं. गप्रे, थोडस काय बोललो तू? आत्मचरित्र सांगायला लागलास मला. ऑर्डर घे. सर, ते इमोशनल पॅच मध्ये कमी पडलं. गप्रे जरा. अरे ऑर्डर घे ना. ऑर्डर घे. सॉरी सर. कॉफी घेणार ना? हा ऑर्डर. हे हा 2 कॉफी विदाउट शुगर आणा. हा हे काय नाही घेणार. ही एकटी 2 कॉफी पिणार आहे? जा ना.
सर मी माझा पॅच तयार करतो. जा रे ए. मस्ती खरंच आहे हा. खूप मस्ती खोरेत वेटर. मी पण त्यांच्यासारखाच आहे. काय मस्तीखोर. मस्तीखोर. आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर पण असंच करत असशील ना फ्लर्ट? कशाला तिचं नाव काढतेस? तुम्हाला खरंच कळत नाही. माझा मूड ऑफ होतो यार. नको रागव नको रे, मी जस्ट जस्ट विचारलं म्हणजे नाहीये. तुम्ही दोघी खूप वेगवेगळे आहात. तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्लीज नको, ती नाहीये तुझ्यासारखी. माझी चिडचिड होते, मला ट्रिगर होतो ग मी. नको मला असं करू. पण कशी आहे ती मग? हे बघ रागव नको, कसं आहे ना, मी तिच्यासारखं नाही वागणार म्हणून आपलं विचारलं अगं बस. तू काय, जगातलं कोणी तिच्यासारखं नाही वागू शकत. अरे बाबा ती म्हणजे ये अशी आहे ती. हो सगळ्या गोष्टीत वाद घालत असते. हो सगळ्या किरकिरी चिरचिरी. तिचा आवाज ऐकला ना की असं होतं मला. अरे अरे एवढं एवढं म्हणजे खूप त्रासदायक आहे. तू विचारू नकोस. एकदा मी फिल्म बघायला गेलो होतो. आता फिल्म बघायला लोक नॉर्मली तर पॉपकॉर्न घेतात की नाही? पॉपकॉर्न घेतात आणि पॉपकॉर्न देणारे म्हणजे एवढा देतात आणि त्याच्यावर एवढं देतात. हात घातल्यावर 4 पॉपकॉर्न बाहेर पडलेच पाहिजेत अशी सोयच असते ती. तर बिचाऱ्याने खायला म्हणून हात टाकला, 4 पॉपकॉर्न बाहेर पडले. ओरडली त्याला. अरे बापरे. अरे बापरे काय ओरड. पॉपकॉर्न बाहेर कसे जाऊ शकतात? तुम्हाला खाता येत नाही तर मग मागवता कशाला? हे सफाई कामगार काय तुमच्या बापानी ठेवलेले नाही आहेत? ते कोण आहेत तुमचे? अगं त्या 4 पॉपकॉर्न वरनं जगाच्या उपासमारीपर्यंत गेली ती. एवढा एवढे वाद घालते ती? काही कशावरही वाद घालते. बोल माझ्याशी काही. कसं का बोलतेस तू? नको बोलूस माझ्याशी. नाही मला खरं म्हणजे मला कळतच नाही की लोक वाद का घालतात. Exactly. म्हणजे लोकांना का भांडावं असं वाटतं. बापरे माझा स्वभावच नाही हा. नो नेव्हर. मी कधीच वाद घालत नाही. तुला सांगते आयुष्यात आहे ना 2 F खूप महत्वाचे असतात. 2 F? फॉरगेट आणि फॉरगिव्ह. विसरून जा आणि वेगळे सोडून द्या. सोडून द्यायचं असतं सगळं. माफ वाद घालत काय बसायचं. येस एक्झॅक्टली. पण तू निश्चिंत राहा ओंकार. मी अजिबात वाद घालत नाही. काय म्हणालीस? तू निश्चिंत राहा. त्या तोंडून निश्चिंत असलं भारी ऐकू येतं ना. परत एकदा म्हण ना. हो निश्चिंत हसतो. निश्चिंत बस झालं. निश्चिंत ए ए ए ए ए निश्चिंत निश्चिंत. वेटर वेटर. येस मॅम. येस मॅम. एक्सक्यूज मी दादा, येस मॅम. इथे केस आहे. माझा नाही. तुमचा आहे का हा प्रश्न नाहीये. इथे केस आहे. हो आहे. खायच्या जागेवर केस आहे. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? स्वच्छतेचं काय? बिलात तुम्ही सर्व्हिस चार्जेस लावता ना? हा घेता ना पैसे आमच्याकडनं, एक्स्ट्राचा सर्व्हिस टॅक्स घेता ना? मग इथली हेल्थ, इथली सिक्युरिटी, इथली स्वच्छता, हायजीन याची हमी कोण देणार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? सांगतो मी त्यांना. ए सांगतो नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तूच प्रतिनिधित्व करतोयस ना इथलं. वेटरचं घातलेत ना कपडे. घेता ना तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? त्याचे एक्स्ट्रा पैसे घेता सर्व्हिसेसचे. मग तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला 2.5 बाय 2.5ची स्वच्छ हवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? याची हमी कोण देणार आम्हाला? ह्याची अश्युरिटी आम्हाला कोण देणार आहे? मी मग कुठे ह्याचं सॅनिटायझेशन कुठे? करतो या मॅडम. घाणीत जेवायचंय मी, केसांमध्ये मी जेवायचंय. नाही मॅडम सॉरी मी करतो. मला कळलं आता. Please कळलं ना? येस मी. निघ निघ. अरे का? सॉरी सर. एक्सक्यूज मी. नाही मॅडम नाही करणार. मी सांगतो त्यांना. परत नाही नाही ऑर्डर द्यायची आहे. ओके. फ्राईज आणशील? येस. थँक्यू. आणि केस घालू नकोस हा त्याच्यात. आणि प्लीज हे साफ कर. एवढं बोलून ते तिथेच आहेत केस. सॉरी मॅम. थँक्यू दादा. थँक्यू. ओंकार तुझी जी एक्स गर्लफ्रेंड होती ना वाद घालणारी, तशी सेम एक मुलगी आली आहे. तशी सेम नाही आली आहे. तीच आली आहे. श्रमेश हा. कुठे लक्ष आहे? हॅलो कुठे हरवलाय? नाही नाही तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. पण प्रिया प्रियदर्शिनी नाव आहे माझं. सॉरी प्रियदर्शनी येस. इतक्यात लगेच बोलायचंय. सॉरी.
ती मगासपासून मी बघतोय आपल्या मागे आहेत ना ते आपल्याकडे बघून काहीतरी बोलतायत. हे हां. मग हा, इथे काय करतोय? कोण वेटर? विटर नाही, हा जो मागे बसला ना जॅकेटवाला, तो एक्स बॉयफ्रेंड आहे माझा. हा हा बोटचे आणि त्या मला शेपूट घाले असं दिसतोय तो. हात नको दाखवूस. जाऊ दे, काही लोक जन्मजातच इरेस्पॉन्सिबल सिटीजन्स असतात. हा, पण त्याला काहीच नाही करू शकत. रिलॅक्स. असं वाटतंय ते आपल्याबद्दल बोलताय. हा हा बोलू दे ना ओंकार, एवढं काय आहे त्याच्यात, आपणही बोलूयात. ए ओंकार, कसं आहे ना की जी माणसं आपल्याला सोडून जातात ना, म्हणजे स्पेशली तुला जी माणसं सोडून गेली आहेत ना, त्यांना नरकातही जागा मिळणार नाही बरं का ओंकार. आणि कसं आहे ना, आयुष्यात आहे ना वाईट माणसं लांब गेलेली बरीच असतात बरं का. म्हणजे बॅड एनर्जी आपण लांबच ठेवल्या पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं बरं का. आणि कसं कोई बोल के गया है, जब गटर साफ होगा तभी तो नदी बहेगी ना भैया. ए छोटू गुलजार. मंडळी, सासू सुनेचा वाद आता जाणार आहे कोर्टामध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा निकाल अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. सुनबाई गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. दिसतंय तोंडावर गुड मॉर्निंग. अगदी झाली का झोप नव्या नवरीची? झाली. छान. माता नाश्ता करायला घेते. काय करू? बासुंदी करायची ठरली आहे ना? अहो पण ते दुपारी ना, आता काय करू? कशी करणार आहेस बासुंदी? काय? बासुंदी कशी करणार आहेस? अहो दुधाची. पण दूध तर नासलं ना. काय? सगळं दूध नासलं. तुला सांगितलं होतं ना काल रात्री, फ्रीज मध्ये ठेव, जरा थंड झालं की फ्रीज मध्ये ठेव दूध. विसरलीस ना? नाही 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 नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चुका करायला सुरुवात. आई आई आई, मी फ्रीज मध्ये दूध ठेवलं. म्हणजे मी खोटं बोलते? म्हणजे मी सासूबाई बघताय का, लग्नाला 2 दिवस नाही झाले, खोटं बोलले, मी खोटं बोलले असं सांगते. आपलं किती जिव्हाळ्याचं नातं होतं सासूबाई. आई. कशी बोलतेय बघा. बघा बघा, ही बघा कशी बोलतेय, मी खोटं बोलतेय म्हणून. अहो नाही, तुम्ही नाही खोटं बोलत आहात, पण मी ठेवलं फ्रीज मध्ये अगं दूध मी रात्री. आता किचन मध्ये गेले तर ओट्यावर होतं, नासलेलं होतं. जा ना बघून ये ना. तुम्ही खोटं बोलते. पण मला नाही माहिती कोणी काढलं बाहेर दूध. मी ठेवलं होतं रात्री फ्रीज मध्ये. तोंडवर करून बोलतेस मी ठेवलं होतं? सासूबाई हिने ठेवलं होतं का दूध फ्रीज मध्ये? त्या कशा बोलणार आहेत? कशी बोलते बघा. त्या कशा अहो त्या बोलू नाही शकत. ठीक आहे, मी चुकीची आहे ना? अहो असं मी. एक मिनिट. आई बास झालं. गैरसमज कर. बास झालं. तुझं म्हणणं आहे तू फ्रीज मध्ये दूध ठेवलं होतंस. हो, मी माझं म्हणणं आहे मी ते बाहेर बघितलं. आता काय करायचं? आपल्याकडे काय सीसीटीव्ही नाही आहेत ना, कोण चूक कोण बरोबर हे ठरवायला. आता याचा निकाल कोर्टात लागणार. काय? आई अहो दूध नासलाय फक्त. उभी राहा. अहो दूध नासलाय फक्त, कोर्टात कुठे जाताय? फक्त दूध नसलंय. याचा निकाल आता कोर्टातच लागणार. ताबडतोब कोर्ट इथे उभं राहिलं पाहिजे. अहो अहो बाहेर या ना जरा. बोलवलं लगेच ना. अहो अहो प्रिया. अहो फक्त दूध नासलंय, आई कोर्टात जायचं म्हणतायत. काय? फक्त दूध नासलंय, आई ना सांगा ना. अगं आई बोलली कोर्टात जायचं. हो. मग जावं लागेल. काय? सायरन वाजला. कोर्ट बोलवा, कोर्ट बोलवा. सायरन, हे काय चाललंय हे सगळं? अगं, हा वाजला तो सायरन, गेला तो माझा मामा. थोडं इकडे 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 जा. पकडी खेळताय घरात. आमच्या घराची एक पद्धत आहे, इथे छोटा मोठा मॅटर झाला ना की लगेच कोर्टात जातात. अहो दूध नासलंय, कोर्टात कशाला जायचंय? अहो अगं सोनू, ते कोर्ट नाही, हे फॅमिली कोर्ट. गुळगुळ हे कुटुंबाचा कोर्ट आहे. हे कसलं हा. कोर्ट? काय झालं, सगळ्यांना वकील किंवा जज व्हायचं होतं, पण 12व्याच्या पलीकडे कोण गेलाच नाही, सगळे अलीकडेच राहिले. त्यामुळे त्यांच्या सगळ्या हौशीना घरातल्या घरात भागून घेतात ते. कळलं? काय कोण आहे? जज कोण आहे? जज कोण आहे? जज कोण आहे? जज मी जज मी आज मंगळवार आहे, आज जज मी
जज मी आहे म्हणजे आमच्याकडे सगळं वारानुसार ठरतं. आज मंगळवार आहे ना, मग आजोबा जज होतील आणि आपल्याला सतवतील. पप्पा वकील असतील आणि मामाला आठवलं तर तो पट्टेवाला. मुस्काडात पट्टा घालून आलोय बघ की पट्टेवाला. यायला बनला का पट्टेवाला म्हणले की डायलॉगच काय बोला येत नाही मग. ए, ऐका की मामा, तुम्ही म्हणा की पट्टेवाला आज. नाही 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 आज मंगळवार किती वर्षांनी मला जज होणार. मी नाही बाबा. मला मी जज नाही नाही मी जज आहे. चलो 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 दोनों बाजू के वकीलों को तहकीफ करो. म्हणजे वकील निवडा वकील निवडा. मी वकील केस कोणाची आहे? केस आई विरुद्ध माझी बायको. मी सुनबाईचा वकील. केस काय आहे? केस काय आहे? अहो दूध नासलंय आता ओट्यावरती. त्यांना वाटलंय की मी ते रात्रभर बाहेर ठेवले, पण रात्री मी ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हो. मी सुनबाईचा वकील. मी सुनबाईच्या बाजूने केस लढणार. मला वकील वकील लागणार सुनबाई. सांगा, सांगा. सांगणार सांगा, सांगा, सगळं सांगा, सांगणार. सुनबाई. हो सुनबाई, मला तुझ्या बाजूने ही केस लढावी लागणार. लक्षात घे काय आहे, गुळगुळे कुटुंबाचं एक कोर्ट असतं. त्या कोर्टात आता काय झालेलं आहे, तू गुन्हा केलेला आहेस मी बरोबर. गुन्हा नाही केला कुठला. मी शपथ मी आतमध्ये ठेवलं दूध. मला पूर्ण विश्वास आहे. पण ही जी बाई आहे ना, ही फिर्यादी जी आहे ना, फिर्यादी, तिला मी ओळखतो. हो बाबा म्हणजे काय? खूप जुनं चांगलं ओळखतो. मला माहिती आहे ती बाई कशी आहे. तिने मुद्दाम खोटी केस सुरू केली असणार. तू काळजी करू नको, तुझ्या बाजूने वकील म्हणून मी लढेन. आम्ही लढणारच आहे असं. पण मला या बाईची नवरा म्हणून, तिथे हात ठेवलाय दिसतंय. या बाईची नवरा म्हणून जुनी उट्टी काढायचीच आहेत. मी बरोबर ही केस जिंकवतो तुला, तू काळजी करू नको. असं म्हणलं तर सगळं कळलं मला. कळलं ना, तिच्याकडेच जा तुम्ही. मला तसंही असा लेचापेचा वकील नकोय. कळलं मला नकोय तुम्ही वकील. मला पण तुझ्या वकील होण्यात काही रस नाहीये. तुमची पोच कुठपर्यंत आहे ना, ते इथे सगळ्यात जास्त मला माहितीये. हा, असू दे. वेगळं आहे ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, मी तुझा वकील, फक्त मला फी द्यावी लागणार. एक मिनट. कोर्ट के दौरे में कान में फक्तगू करना मना है. असला बोलता हो हिंदीत. गुफ्तगू असतं ना ते. फक्त गु काय असतं? उगाच हिंदी सिनेमातलं कोर्ट सादर करतात. वास्तवात असं नसतं. कोर्ट शांत असतं. तुम्ही जरा गप्प बसावं बाबा. थांबा जरा. मी करणार. मी हा, माझं करा करणार. वाटेल ते करा. ही फी किती द्यावी लागेल? पैसे नसतात ग द्यायचे. आता सगळ्यांसाठी बासुंदी बनवशील ना, 4 वाट्या जास्त दे मला टेबला खालून. आपल्याला शुगर विसरतायत वाटतं हे. मी माझ्या अशी बोलतोय, कोणी मध्ये बोलायचं नाही. ऑर्डर. तू का बोलला? काय झालं मग? मी जज आहे ना, तू का बोलला? बोला की तुम्ही. मला बोलायचं ऑर्डर. अरे तुम्हाला बोलायचं म्हणजे लगा किती उशीर झाला, इथं भुका लागल्या तर कधी बसणं. एक तर सकाळ कुठल्या माकडानं बोलावलंय कोर्ट. मी बोलावलं. तुझ्या बहिणीने बोलावलं. अरे तायडो, हा. मला वाटलं दाजीने बोलावलंय काय. ए, दाजीला माकड म्हणशील का रे? आतच. सॉरी. कोर्ट के दौरे में तुम ऐसा घरगुती मैटर नहीं करने का, ये कोर्ट है. अहो पण आता ऑर्डर. माझं आहे ना ते. माझं कशाला घेतो तू? खेळा आला होता वर, ते आपटला ऑर्डर आपोआप आलं. आपण आता घरातच आहोत ना, मग घरगुती मॅटर अजून कुठल्या घरात जाऊन सॉल्व्ह करायचे? आता हे कोर्ट आहे. कोर्ट संपलं की घर होईल. घर संपलं की परत कोर्ट होतं. असं सगळं चालूच राहतं. हे तर कोर्ट आहे. हा 2 दिवस काढलेस ना की आमची सवय होईल तुला. ए साइलेंस. फिर्यादी कौन है? मी आहे. तोहरा वकील कौन है? काय बिहारचे आहात? नाहीतर काय. पप्पा हे पवन सिंगचा पिक्चर बघतात आणि जज होता तिथे. हाच रमेश, मी इथे ये. हा माझा वकील आहे. हा तुझा वकील? आई पण मी माझ्या सुंदर बायकोच्या विरुद्ध कसा बोलू शकतो? तुझे बाबा त्यांच्या सुंदर बायकोच्या विरोधात बोलतायत ना. कोर्ट के दायरे में खोटा बोलने का नहीं. कोण खोटा बोलला? हा स्वतःला सुंदर बोलला. हा बोलला म्हणजे काय पहिलवान आहे आमचा तायड्या. आहे. हाच माझा वकील आहे. ओके ठीक है. जो कुछ बोलना है ये कोर्ट के घरघंटा में आके बोलिए. कुठला घरघंटा असतो? घरा असतो तो. कटघरा में आके बोलिए. चलो हा माणूस शेवटी न्याय देणार की मसाला? जल्दी जल्दी जल्दी. कुठे? मी काय ये लाओ. चिडल्यात? पहिला कसम घे. ये घे दे. चलो तिकडे. हे काय? कळेल तुला. कसम घे. ये कसम घेते सासूबाईंची. जे बोलेन ते खरं बोलेन. सासूबाईंची कसम? काय झालं, ही जिवंत होती ना त्यावेळी आम्ही सगळे हिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचो. एके दिवशी सगळ्यांनी हिच्या डोक्यावर घेऊन कोणीतरी खोटी शपथ घेतली आणि गेली.
त्यांचं 100 कोट भरवले अजून सापडलं ना कोणी खोटी शपथ घेतली होती अरे काय बाबू मिलॉर्ड केस सुरू करा. सुरू करा विषय काय आहे सुनबाईंनी दूध नासवलंय सुनबाईला जन्मटेप चलो पण मी नाही आंबा पूर्ण ऐका आमच्या घरी बासुंदी करायचा बेत होता आईच्या का बास. बासुंदीच्या नावावर कॅरेक्टर विसराल. व्हीलचेअर कशासाठी दिली आहे? मी कशाला दाखवतो एवढा वेळ आज बासुंदी माय लॉर्ड आज बासुंदी करायची म्हणून काल रात्रीच मी 3 लिटर दूध तापवून ठेवलं होतं सुनबाईनं स्पष्टपणे सांगितलं होतं की जरासं गार झालं ना की फ्रीज मध्ये ठेवून द्या पण काय झालं त्यांनी काही लक्षात ठेवलं का अहो पप्पा 10 मीटर मध्ये जायचं सगळे किंचाळत आहे कशाला मला एकदम हे झालं. माय लॉर्ड, मी माझ्या अशिलाला कटघऱ्यात बोलवू इच्छितो. कटकरात या अश्लील अश्लील आहे का ते? अशील असतं ना बाबा. कशाला रे मंगळवार त्यांना जज करता? शपथ घ्यायला फोटो द्या तिकडे हा हे घ्या शपथ घे. शपथ बस एवढंच बरं ठीक आहे, हरकत नाही. हा माझे अशील कटघऱ्यात यायचं आहे. इथेच ना हा मिलॉर्ड, माझ्या अशिलाचा चेहरा बघा. गोड आहे माझ्या अशिलाचा चेहरा बघा, त्यांचे पापभिरू डोळे पहा, त्यांचा निरागस गोड सोज्वळ चेहरा पहा. तुम्हाला वाटतं की हा गुन्हा करतील? नाही संदेश सॉरी अर्धा तिकडे अर्धा इकडे थोडं आणि त्याविरुद्ध हा चेहरा बघा. चेहऱ्यावर आरेरावी, डोळ्यात माज, अंगात मस्ती.